बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीपासून भरड बेसन। खूप स्वादिष्ट आणि टेस्टी आहे। तर भरड बेसन बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ती चांगली रात्रभर पाण्यामध्ये मी भिजत घालून ठेवलेली आहे। त्यानंतर इथे मी काही लसूण घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि 1 कांदा घेतलेला आहे। हे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि आता त्या मिक्सर जारमध्ये मी घालणार आहे हरभरा डाळ। त्यानंतर मी आता इथे घालणार आहे 2 ते 3 हिरवी मिरची, त्यानंतर कोथिंबीर आणि आता हे छानपैकी मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर फ्रेंड्स इथे आपली आता डाळ बारीक करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे खूप बारीक केलेली नाहीये, एकदम अशी भरड थोडीशी जाडसर अशीच बारीक करून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही। चला आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया। तर फ्रेंड्स मी इथे आता आपल्याला फोडणी घालायची आहे, तर त्यासाठी इथे कांदा लागणार आहे आणि मी कांदा छानपैकी आता बारीक करून घेणार आहे। चला तर इथे आपला आता कांदा बारीक करून झालेला आहे आणि त्याचबरोबर मी आता इथे लसूण घेतलेला आहे, तो पण मी बारीक करून घेणार आहे खलबत्त्यामध्ये। त्याचप्रमाणे तुम्ही हा बारीक कटसुद्धा करून घेऊ शकता। चला तर मी इथे आता बारीक वाटून घेत आहे लसूण। चला तर गाईज आता मी इथे गॅस पेटून घेत आहे आणि गॅसवर आपण आता एक कढई ठेवून घेणार आहोत। तर आता मी कढईमध्ये टाकणार आहे थोडं आवश्यकतेनुसार तेल। आता तेल छान गरम होऊ द्यायचं। चला आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता गरम झालेल्या तेलात मी 1 चमचा मोहरी घालणार आहे आणि 1 चमचा जिरं घालणार आहे। जिरे मोहऱ्या छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायच्या। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे बारीक वाटून घेतलेला लसूण आणि छानपैकी परतून घ्यायचा तेलामध्ये। त्यानंतर मी आता इथे घालणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा, तो पण छानपैकी तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। चला आपला आता इथे कांदा भाजून होत आहे आणि फ्रेंड्स तुम्ही इथे आता लाल तिखट पण वापरू शकता, पण मी डाळ बारीक करायच्या वेळेस हिरवी मिरची घातलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची जर नको असेल तर ती स्किप करून तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता। चला तर आता मी यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा हळदी पावडर, त्यानंतर मी थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे आणि फ्रेंड्स इथे आता मी कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत, फक्त आता हे छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता फायनल जाणार आहे आपल्या फोडणीमध्ये आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेली डाळ होती ती आता मी यामध्ये घालणार आहे। चला आता मग इथे छानपैकी मी मिक्स करून घेत आहे, तुम्ही बघू शकता। फ्रेंड्स खूप लवकर आणि टेस्टी आहे, खूप स्वादिष्ट बनणारी रेसिपी आहे आणि तसेच आपल्याला घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपल्या तोंडाची चव वाढवण्यासाठी खूप छान रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता मी यामध्ये थोडंसं आणखीन मीठ घालत आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर थोडंसं असं पाणी पण घालून घेणार आहे, जेणेकरून आपले जे बेसन आहे ते खाली लागणार नाही आणि छानपैकी हे असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यावरती आता झाकण झाकून 5 ते 7 मिनिट छान वाफवून घेणार आहोत कमी गॅसवर। आपण आता पाहूया 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। आपलं भरड बेसन कसं झाले ते आपण बघूया। आता बघा किती सुंदर दिसत आहे आणि किती छान असं मोकळं पण झालेलं आहे, दिसायला पण खूप छान आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि लवकर बनणारं आहे। काही ह्यामध्ये मी मसाले पण नाही वापरले, काहीच नाही, खूप अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। चला तर आता इथे आपलं हे भरड बेसन तयार आहे, आपण आता सर्व करूया। तयार आहे आपले आता इथं हरभऱ्याचं भरड बेसन आणि हे खायला पण खूप टेस्टी आहे। तसेच हे तुम्ही ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता। आणि फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।